ड्रोन मध्ये देखील बिबट्या दिसलाय। आज त्या भागातलं वातावरण इतकं भयभीत झालंय, जीवितहानी आणि मनुष्यहानी होऊ नये। माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी आपल्या मतदारसंघात फिरणाऱ्या बिबट्याचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला। यावेळी त्यांनी बिबट्यामुळे किती जनावरांचा मृत्यू झाला याची देखील माहिती सभागृहासमोर मांडली। आता बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी शासनाकडून काय उपाययोजना केल्या जातात हे पाहावं लागेल। अभिजित पाटील नेमकं सभागृहात काय म्हणाले बघा। माढा तालुक्यामध्ये भेंड, पालवण, वरवडे, आकुंबे, होळे या ठिकाणी बिबट्याचा वास्तव्य 16 जून पासून गेले 15 दिवस झालं त्या ठिकाणी सातत्याने दिसतोय आणि त्या वास्तव्यामुळे त्या भागातलं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालंय आणि त्या ठिकाणी आतापर्यंत 10 ते 12 या ठिकाणी लहान प्राण्यांचा जीव घेण्यात आलाय। आणि मग आत्ताची परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी ड्रोनच्या द्वारे त्या ठिकाणी तपासणी करण्यात आली आणि पालवण या भागामध्ये ड्रोन मध्ये देखील बिबट्या दिसलाय आणि त्यासाठी पिंजरे लावलेत, गस्त चालू आहेत, परंतु आज देखील त्याच्यावर कुठलीही हे होत नाही। आज त्या भागातलं वातावरण इतकं भयभीत झालंय आणि त्या ठिकाणी शाळेची मुलं, लहान मुलं त्या ठिकाणी शेतात पाणी देण्यासाठी शेतकरी त्या ठिकाणी मोटर चालू करायला कुठेही जाऊ शकत नाही आणि आत्ताची परिस्थिती खूप विचित्र आहे। तर त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी रेस्क्यू करून या भागातला हा बिबट्या लवकर जेरबंद करावा। आणि याचबरोबर एक विनंती अशी करतो की खालून दक्षिण भागातून हे त्या ठिकाणी तस्करी बिबट्याच्या बाबतीत होत असती आणि ती जात असताना टेंभुर्णी पुण्याच्या अलीकड पलीकड तपासणी होती आणि त्या ठिकाणी ते उचललं जातं आणि त्या ठिकाणी सोडून देतात आणि मग हे बिबटे आमच्या भागामध्ये फिरून त्या ठिकाणी लोकांमध्ये भयभीत होत आहेत। जीवितहानी आणि मनुष्यहानी होऊ नये म्हणून तात्काळ यावरती उपाययोजना करावी।